आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। भरदिवसा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। बंदुकीचा धाक दाखवत भरदिवसा सराफी दुकानावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शहर पोलिसांना यश आलंय। या टोळीच्या म्होरक्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले बुलेट व चोरीचे दागिने असा सुमारे 5.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। मात्र त्याचे 2 साथीदार अद्याप फरार असून त्यांच्या मागावर पोलीस पथकं रवाना करण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार याला अटक करण्यात आली। नाशिकच्या कामटवाडा परिसरात सराफी पेढीवर सोमवारी दरोडा पडला होता। भरदिवसा बुलेटवर आलेल्या त्रिकुटानं पेढी मालक असलेल्या दाम्पत्यास गावठी पिस्तूलचा धाक दाखवत चेहऱ्यावर स्प्रे मारून 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। दिनांक 17/2/25 रोजी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः दुपारी 2च्या सुमारास श्री ज्वेलर्स येथे 3 अज्ञात चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी तिथलं सोनं चोरी केलं होतं। त्यानुसार अंबड पोलीस स्टेशनला रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखा युनिट 1 आणि गुन्हे शाखा युनिट 2 असे 2 आम्ही टीम तयार करून माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांनी आम्हाला आदेश दिले होते हा गुन्हा कुठल्याही परिस्थितीत उघडकीस आला पाहिजे। त्यानुसार आम्ही सर्वांनी घटनास्थळी व्हिजिट केली होती। त्या अन्वये आज मिळालेल्या माहितीनुसार व सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आमच्या पूर्ण टीमने 2 दिवस कंटिन्यू त्या एरियातील सर्व तांत्रिक विश्लेषण केले, काही फोनचं अनालिसिस केलं आणि त्यानंतर आज एक आरोपी पकडण्यात यश आलेलं आहे। त्यामध्ये सोन्याचे दागिने व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल ही जप्त करण्यात आली। त्यात जो आरोपी अटक केलेला आहे त्याच्यावर सातपूर पोलीस स्टेशनला 2019 साली एक स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे आणि आता पुढील कारवाई आम्ही अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहे। 2 आरोपी याच्यात पाहिजे आहेत, त्यासाठी 2 टीम रवाना केलेल्या आहेत आणि त्या टीमला अद्याप आरोपी शोधत आहेत। सर, दिवसा एवढा हा दरोडा पडला होता, तो एक जो मेन आरोपी तो इथला आहे, बाकीचे 2 आरोपी ते नाशिकच्या बाहेरचे आहेत आणि त्यांनी इतर रेखी केली होती। पूर्ण त्या गुन्हे याची श्री ज्वेलर्सची सगळी पाहणी केली होती आणि ते गुन्हा करण्याच्या आधी 2 ते 3 राऊंड त्यांनी तिथं मारले होते। तिथं आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री केली होती आणि त्यानंतरच हा गुन्हा केला होता। सर, त्यामध्ये 2 शस्त्र वापरले होते। अद्याप जे 2 आरोपी आहेत आमच्याकडे पाहिजे आहेत, त्यांच्याकडे ते शस्त्र आहेत अशी आरोपींनी माहिती दिली आहे आणि त्यानुसार टीम रवाना झाली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।